नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहे तुम्ही? मला वाटते तुम्ही आनंदात आहे. तुम्ही माझे केलेली रेसिपी करून खाल्ली आहे, हो ना? चला, आज आपण काय बनवणार आहे? पाटोळींची आमटी. आज आपण आमच्या बागलांकडची पाटोळींची आमटी करतोय. त्यासाठी जी लागणार आहे सगळी वस्तू आहे. हे काय डाळीचं पीठ आहे, हे लाल तिखट आहे, हळद आहे, ही जिरा आणि धण्याची पावडर आहे, ही लसूण मिरचीची पेस्ट आहे, हा गरम मसाला आहे, आम्ही हा घरी बनवलेला आहे, आणि ही कांदा खोबरं अद्रक लसूण यांची पेस्ट बनवली मी. ही म्हणजे आपण तयार करून ठेवली मी. आपण अशी दाखवू शकतो पण त्यावेळी जास्त वेळ जातो आपला, म्हणून आम्ही ही पेस्ट आधीच तयार करून ठेवलेली. त्यात आपण कांदा वगैरे सगळं भाजून घ्यायचं. कांदा खोबरं लसूण अद्रक कोथिंबीर अशी पेस्ट आहे. पहिले आपण काय करायचं, हे डाळीचं पीठ भिजून घ्यायचं पाटवडींसाठी. 2 वाट्या घेतले छोट्या. ते आपण लाल तिखट टाकायचं. आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं आपण करू शकतो. हे मीठ टाकते, नंतर हळद, नंतर आपण थोडेसे जिरं टाकायचं. जिरं ओवा पण टाकू शकतो आपण त्याच्यामध्ये. आणि हा मसाला हा आपण थोडासा टाकायचा किंचित, तो आपल्याला ह्याच्यात टाकायचा आमटीमध्ये. आपण त्याच्यात टाकू शकतो. नंतर आपण त्याच्यात तेल टाकायचं थोडंसं. कोथिंबीर टाकू शकतो आपण त्याच्यामध्ये. नंतर कस्तुरी मेथी टाकू शकतो आपण पाटोडी बनवताना. आपण हे पीठ घट्ट गोळा असा मळून घ्यायचा. त्याचा थोडं पीठ पाणी कमी टाकायचं, लागत टाकायचं. जसं लागलं तसं तो गोळा बनवायचा. एकदम थोडंसं पाणी लागतं, जास्त नाही पाणी लागतं. घट्ट बनवायचं आहे ना आपल्याला. भाजी म्हणजे सुंदर अशी खायला खूप छान लागते. जर भाकरी भात चपाती आपण कशावर खाऊ शकतो ती भाजी. आपण झालं मग तयार करू. अशा प्रकारे आपण हा पिठाचा गोळा तयार केला आहे. आता आपण हा लाटून जेव्हा आपण आमटीला फोडणी देऊ ना, त्या आमटी उकळ फुटला का मग टाकायचं त्याच्यात. असा गोळा तयार केला. आता पहिले आपण आमटी करून घेऊ. आता मी तेल टाकते इकडे. आपण पहिले तेल टाकलं त्याच्यात 2 चमचे. तेल नंतर काय? नंतर जिरे टाकलं. हा. अजून तेल गरम झालं नाहीये. कांदा पण टाकताय का? हो, कांदा पण टाक. तेल झालं जिरं झालं का मग आपण कांदा टाकू त्याच्यात. झणझणीत भाजी करायची. पण पाहुणे वगैरे आले का त्यांना ही भाजी, जे लोक नॉनव्हेज खात नाही ना त्यांना ही भाजी करायची. त्यांना म्हणजे आवडून खातात ते. आमच्याकडे जे नॉनव्हेज वगैरे नसतात ना त्यांना आम्ही हीच भाजी करतो. भाकरी भाजी भात लिंबू कांदा लोणचं पापड असं आमचा पाहुणचार असतो त्यांना. हो का? कांदा लाल झाले की तुम्ही कांदा लाल झाला की ग्रेव्ही टाकायची आपण. कांदा लाल झालाय. आता आपण त्याच्यामध्ये ही ग्रेव्ही टाकू. आपण जी केली ना, कांदा खोबरं लसूण भाजून घेतलेलं, कांदा खोबरं नंतर लसूण अद्रक पेस्ट ती. मग आता मसाला टाकायचा का? थोडा परतवून त्याला तेल सुटेपर्यंत परतवता ना. हो, पहिले टाकून तिखट आपण त्याला. हे लाल तिखट टाकते मी 1.5 चमचा. आणि म्हणजे 4 जणांची भाजी आहे, 4-5 जण. हा काळा मसाला हा आम्ही कमी टाकतो, आम्ही जास्त खात नाही. नंतर हा पण गोडा मसाला आहे. गोडा मसाला हा म्हणजे आपण त्याच्यात धने लोंगा मिरींचा केला तो पण घरीच बनवला आम्ही. धना पावडर आहे.
नंतर ही आलं लसूणची पेस्ट आहे आपण ती केलेली. आलं लसूण कोथिंबीर 2 मिरच्या टाकल्या जातात. आपल्या झणझणीत खायची ना ती भाजी, हा मस्त तरी तरी तर्रीवाली. थोडीशी हळद टाकायची. तिखट तुम्हाला अजून पाहिजे असेल तर टाकू शकता तुम्ही त्याच्यात. हा हा झालाय मग आपला आता मसाला तयार. ते सुटेपर्यंत आपण त्याला परतून घेतले. आता आपण त्याच्यात पाणी टाकू. आपण याच्यात जर गरम पाणी टाकलं ना हा तर भाजी पटकन पण होते आणि चविष्ट लागते. हो का आता आपण गरम पाणी नाही केलंय, हा हा तर मी करते प्रत्येक भाजीला गरम पाणी. फक्त यावेळेस मी केले गेले. आपल्याला जेवढी आमटी पाहिजे तेवढी करायची. शिजाने आपण त्याच्यात करायची. आता पातोळी लाटायच्या पातोळी. आता पाटोड्या लाटायच्या. भाजी उकल तेव्हा तिला तरण तळली ते. मीठ टाकायचं. तर आता आपल्या पाटोळा लाटून घेऊ. आमटी उकळते म्हणजे पाटोळा लाटत आलाय माझ्या गुण चाललंय. आता आपण त्यात कापून त्यात टाकून घेऊ. आता हे कापून घेऊ आपण. झाली माझ लवकर भाजी आईंची. चला जेवायला. सुनबाई जेवायला चाल. चला चला येते ना. सुनबाईला करून देते आई तर मी आता. चला. आणि मग मला तर म्हणतील त्यात आई तुम्हाला आवडतं का, आई छान करतात. बोलायला लागतं नाही मग तुम्ही म्हणशाल एवढं सगळं करते. टाकला गेला पातोळ्या आता भाजी मध्ये. गेल्या तुम्हाला तारीफ केलेला आवडतं ना पण. तारीफ केलेला आवडतं तुम्हाला. मग ज्याने बोललं तर सांगत बी नाही भाजी अशी केली का तशी केली. आता शेवटची वाटतं. आता 5-7-8 मिनिटं त्याला उकळू द्यायची आणि बंद करून द्या गॅस. भाजी तेलाला वाटतं भाजी तेल आलं मस्त आहे. तेल असं समजायची भाजी छान झाली. मसाला तेल छान असं. परतवला गेला बस हम्म. त्याचा असा अर्थ होतो. त्याचा अर्थ असा होतो. ही भाजी झाली आपली. हे बघा मित्रांनो कशी आजची भाजी. कमेंट करून सांगा आम्हाला भाजी कशी वाटली. वास तर खूप छान आलाय त्याचा. आता वरून कोथिंबीर टाकायची आणि भाजी सेव करायची. हे कोणतं पीठ आहे यार. हे पण आपण हे भाजणीचं पीठ तयार केलेलं आहे. हा हा हे पीठ आम्ही प्रत्येक आमटीला टाकतो. जर आमटी आपल्याला चविष्ट पाहिजे अजून जास्त तर आपण हे पीठ टाकू शकतो. त्याच्यामध्ये बाजरी आहे, ज्वारी आहे, एक वाटी डाळी, हरभऱ्याची डाळ आहे, चणा डाळ. आणि सर्व वस्तू आम्ही भाजून घेतल्या आहेत. आणि त्यात धने, लवंगा, मिऱ्या टाकून सर्व त्यात टाकलेले आणि ते आम्ही मिक्सर मध्ये दळून घेतले किंवा आपण गिरणी दळू शकतो. जाड ते सगळं भाजून घ्यायचं मिश्रण सर्व. बाजरी, तांदूळ, हरभऱ्याची डाळ, ज्वारी एक वाटी घ्यायचं प्रमाण त्यांचं आणि ते भाजून घ्यायचं. त्याचं हे पीठ तयार करायचं. जर आपल्याला वाटलं ही आमटी जरा पातळ आहे, आपल्याला कोणाला पातळ आवडते, कोणाला घट्ट आवडते, आम्हाला घट्ट आवडते, आम्ही त्यामुळे प्रत्येक भाजीला 2 चमचे टाकतो. नॉनव्हेजला किंवा असे कडधान्य बनवल्या उसळ किंवा पाटोळ्यांची आमटी त्यांना आपण हे टाकून द्यायचं 2 चमचे. तर भाजी एकदम त्याची चविष्ट लागते अजून आणि असं घट्टपणा येतो तिला. ते सुंदर झाली भाजी. आता पीठ टाकून अजून उकळून ती भाजी उकळी 5 मिनिटं झाले भाजी झाली पातोळींची आपली भाजी. नमस्कार मित्रांनो, आता आपली भाजी अशा पद्धतीने तयार झालेली आहे.
तर तुम्ही ही भाजी घरी करून बघा. ट्राय करून बघा. खाऊन सांगा का म्हणजे कशी बनवली आम्ही. कमेंट पण करा, लाईक करा, शेअर शेअर करा करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ. समर्थ.